तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण ब्रेड उपमा करणार आहोत। हे बघा, मी ब्रेडचे तुकडे कट करून घेतले आणि त्यासाठी मी कांदा, टमाटर, हा एक मोठा कांदा कापलेला आहे बारीक, एक टमाटर कापलाय, एक मिरची, तुम्हाला जास्त मिरची पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता। मी लहान मुलांसाठी म्हणजे मुलांसाठी करते म्हणून मी एकच मिरची घेतली आहे, आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता आपण सुरुवात करूया करायला। हे बघा, एक चमचा मी बटर घातले, आणि एक चमचा तेल घातलंय। तेल थोडं गरम व्हायला द्यायचं। एक चमचा राई, एक चमचा जिरं, थोडस हिंग घालायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये आधी मिरची घालून घ्यायची। गॅस बारीक केलाय मी। आता कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। हे बघा, आपला कांदा थोडा लाल झालाय। आता टमाटर घालायचं याच्यामध्ये। मी मीठ घातलंय बघा, अर्धा चमचा। गॅस मी फास्ट ठेवलाय आणि सारखं परतत राहायचंय। हे बघा, आपला टोमॅटो पण चांगला शिजलाय। आता गॅस बारीक करायचंय। आता यात आपण मसाले घालून घ्यायचे। हे बघा, अर्धा चम्मच हळद, लाल तिखट अर्धा चमचाच घातलाय, म्हणजे पूर्ण भरून नाही घातलंय। अर्धा चमचा धना जिरा पावडर, आणि हे परतून घ्यायचे अजून। आता आपण याच्यात ब्रेडचे तुकडे टाकून घेऊया। थोडीशी नावाला साखर टाकायची आहे, ही बघा। आता आपण याच्यावर थोडंसं पाणी शिंपडूया। हे झाकण लावून ठेवूया 2-3 मिनिटं। हे बघा, आता झाकण आपण खोलून बघायचंय। थोडी याच्यावर एक कोथिंबीर घालून घ्यायची। हे बघा, आता आपला गॅस बंद करायचा आहे।
5 मिनिटात आपला होण्यासारखा आहे हा ब्रेड उपमा. हे बघा आपला ब्रेड उपमा तयार आहे. झटपट होण्यासारखं आहे. नाश्त्यासाठी लहान मुलांना वगैरे हे असं चटपटी खूप आवडतं. हे तुम्ही करून बघा एकदा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.